नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल किंवा लवकरच येणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण सरकारकडून मुलीच्या नावावर थेट 1,10,000 रुपये मिळणार आहे. तर ही आहे महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना. आता लेक लाडकी योजना म्हणजे काय? तर लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभागाची योजना आहे. आता या योजनेचा उद्देश मुलीचा जन्म प्रोत्साहन देणे, शिक्षणाला चालना देणे, बालविवाह रोखणे आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे तर हा आहे. आता ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठीच लागू आहे. तसेच या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, म्हणजे ही योजना काढण्याचे उद्दिष्ट काय आहे? तर मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवणे, मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी मदत करणे, बालमृत्यू व कुपोषण कमी करणे, बालविवाह रोखणे, तसेच मुलींना आर्थिक व सामाजिक बळ देणे. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या. आता यासाठी पात्रता कशी आहे, एलिजिबिलिटी कोण कोण आहे त्यासाठी? तर त्यासाठी आहे मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा, कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असावे आणि कुटुंब महाराष्ट्रातीलच असावे. ही योजना तुम्हाला सांगायला मी विसरलो, तर ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच आहे. तसेच बँक खाते महाराष्ट्राचेच असावे. तसेच एका कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास फक्त मुलीलाच पात्र ठरवलं जाईल. तर आणि जर 2 मुळे जुळे असतील त्या 2 पण जुळ्या मुलींना हा लाभ मिळू शकतो. आता ह्या सर्व गोष्टी समजा झालेल्या आहेत. तर लेक लाडकी योजनेचा जो लाभ आहे ते त्याच्यामध्ये जे हप्ते आहेत ते तुम्हाला कसे मिळणार आहेत? तर ह्या योजनेचे जे एकूण 1,10,000 रुपये आहेत ते तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. आता ते कसे मिळणार आहेत? तर जन्माच्या वेळी तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहेत आणि इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश केला असेल तेव्हा तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. तसेच इयत्ता 6वीमध्ये प्रवेश केल्यावरती 7,000 रुपये मिळणार आहेत. तसेच 11वीमध्ये प्रवेश केल्यावरती तुम्हाला 8,000 रुपये मिळणार आहेत आणि जेव्हा 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती त्यांना 75,000 रुपये तुम्हाला मिळणार. म्हणजे टोटल जी रक्कम आहे ती 1,10,000 रुपये आहेत. आता ही रक्कम तुम्हाला कशी मिळणार आहे? तर ही रक्कम तुमच्या थेट खात्यामध्ये DBTद्वारे जमा केली जाईल. आता मग हे सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ते आवश्यक कागदपत्र कोणते कोणते लागतात? तर मुलींचा जन्मदाखला लागतो, मुलींचा आधार कार्ड लागतं आहे, तसेच आईवडिलांचे जे आईवडील असतील त्यांचं आधार कार्ड हे तर अनिवार्य आहे. तसेच तुमचे जे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच उत्पन्न दाखला पाहिजे, तुमचं बँक पासबुक असणे आवश्यक आहे. तसेच शाळेचा दाखला पाहिजे आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्रही तुम्हाला काही टप्प्याने लागेल, तुम्हाला लगेच लागणार नाही. हे एक ऑप्शन आहे. आता हा अर्ज तुम्ही कुठे करू शकता? तर आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही हा अर्ज करू शकता किंवा तालुका लेवलला जे महिला बाल विकास कार्यालय आहे किंवा CDPO ऑफिस आहे तिथे तुम्ही हा अर्ज करू शकता. आता हा जो अर्ज आहे हा अर्ज ऑफलाईन तिथे ऑफिसमध्ये स्वीकारला जातो. तर ही सर्व कागदपत्रे मी जी सांगितली ते सर्व कागदपत्रे जोडून तुम्ही तिथं हा अर्ज सादर करावा. तसेच तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की ही योजना लेक लाडकी योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच आहे. तसेच जो शेवटचा जो हप्ता आहे जो 75,000चा जो हप्ता आहे तो 18 वर्षानंतर जर समजा मुलगी 18 वर्षाची झाली त्यानंतर ती मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांना तो हप्ता मिळणार नाही. तसेच ही माहिती खरोखरच खरी माहिती द्या, कारण चुकीची माहिती दिल्यास हा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.